नमस्ते, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बॅक चेन स्टिच कशी करायची ते बघणार आहे. तर आपल्याला इथं जरदोजीची बॅक चेन स्टिच करायची आहे. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तसेच माझ्या चॅनलला तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम मिळालेलं आहे. माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करता, शेअर करता, चॅनलला सबस्क्राईब करता, त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं परत एक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. तर इथं जरदोजी जी आहे ती आपल्याला कट करायची आहे. मी तर अंदाजे कट करत आहे, तुम्ही मापानुसार कट करू शकता. 1/2 इंचाची इथं जरदोजी तुम्ही कट करू शकता बॅक चेनसाठी. इथं तुम्ही ब्रायडलचे जे डिझाईन्स असतात आपले आरी एम्ब्रॉयडरीचे, त्यामध्ये वेलीसाठी वगैरे तुम्ही हे बॅक चेन स्टिच करू शकता. त्यासाठी आपल्याला इथं एकसारखे जे जरदोजी आहे ती कट करून घ्यायची आहे. तसेच आपल्या चॅनलवरती 250च्या वर व्हिडिओ अवेलेबल आहेत. सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत, तुम्ही बघू शकता. आणखी फ्री आरी क्लासची प्लेलिस्टही अवेलेबल आहे, जे बघून तुम्ही अगदी घरी बसून फ्रीमध्ये आरी वर्क करू शकता. तर इथं निडल जी घेतलेली आहे ती मी 8 नंबरची घेतलेली आहे. तुम्ही 10 नंबरची यूज करू शकता. 10 नंबरची जी निडल असते याच्यापेक्षा बारीक असते. तर लाईनवरती जे आहे आपल्याला इथं स्ट्रेटमध्ये एक जरदोजी टाकायची आहे, एक एक्स्ट्राचा टाका टाकायचा आहे. परत बॅक जाण्यासाठी जी आपण जरदोजी टाकलेली आहे त्याच्या बरोबर मध्यम भागी आपल्याला लाईनवरतीच परत एक एक्स्ट्रा टाका टाकून घ्यायचा आहे आणि जरदोजी त्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर जे आहे ते परत आपल्याला कंटिन्यू जे आपण वर्क केलं त्याप्रमाणेच इथं वर्क जे आहे ते करायचं आहे. एक एक्स्ट्रा टाका टाकून आपल्याला परत बॅक जायचं आहे. आणखी बॅक गेल्यानंतर परत एक एक्स्ट्रा टाका टाकून परत त्यामध्ये जरदोजी टाकायची आहे. परत आपल्याला एक चेन टाकून घ्यायची आहे. आणखी एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे. परत बॅक जाऊन परत एक जरदोजी टाकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला बॅक चेन स्टिच करून घ्यायची आहे. हे ब्रायडलमध्ये वेलींसाठी तुम्ही यूज करू शकता, बॉर्डरसाठीही ब्लाऊजच्या यूज करू शकता. एक जे जरदोजी आहे ते टाकायचं आहे. आणखी पुढं येऊन परत एक एक्स्ट्रा टाका टाकून परत बॅक जायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आपण इथं वर्क करत आहोत बॅक चेन स्टिचचं. असेच आपले जरदोजीचे जे महत्त्वाचे जे व्हिडिओ असतात, जे महत्त्वाचे आपले स्टिचेस असतात त्याचे हे व्हिडिओ येत राहतील. आणखी जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, देवी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग कसं करायचं, आरी वर्क विथ पेंटिंग आपण कसं करू शकतो, ते सगळे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तसेच आणखी काही शंका असतील आरी एम्ब्रॉयडरीबद्दल, काही स्टिचेसबद्दल काही आपल्याला परत शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर डायरेक्ट मेसेज करू शकता. आणखी आपल्या आरी क्लासबद्दल माहिती आपल्याला हवी असेल तरीही तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर पूर्ण प्रोफेशनल क्लास आपल्या इथं घेतलं जातं. 2 महिन्याचा आपला क्लास आहे. तर तुम्ही बाहेरून ऑर्डर कशी घ्यायची, ड्रेसिंग कशा पद्धतीनं करायचं, प्रोफेशनल वर्क जे आहे ते कशा पद्धतीनं केलं जातं, प्राईस कशी लावली जाते प्रत्येकाची, ते सगळं जे आहे ते आपल्या क्लासेसमध्ये शिकवलं जातं. तसेच ब्लाऊजवरतीही कसं वर्क करायचं, साडीवरती. आणखी जर ब्लेझर वगैरे मिळत असतील आपल्याला ऑर्डरसाठी बाहेरचे, तर त्यावरतीही कशाप्रकारे वर्क करायचं आहे तेही आपल्या क्लासेसमध्ये शिकवलं जातं. तर त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. इथं जी जरदोजी आहे ती थोडी आपल्याला लांब करून घ्यायची आहे सुरुवातीला, म्हणजे थोडीशी ताणवून घ्यायची आहे. जर 10 इंचाची जरदोजी असेल तर त्याला आपल्याला 11 इंचाची करून घ्यायची आहे. तर इथं बॅक चेन स्टिच आपली होत आलेली आहे. तसेच फरिशा वर्क कसा करायचा, तर आपलं जे बॅक एंड स्टिच आहे ती करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप अगदी सोप्या पद्धतीनं आपण इथं दाखवलेलं आहे कशा पद्धतीनं तुम्ही बॅक चेन
करायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणखी शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन. तोपर्यंत नमस्ते.